नमस्कार मंडळी. बघा मी कारल्याची भाजी केली. मला ना बाजारात ना कारली खूप छान छोटी छोटी कवळी अशी आणखी पांढरी कारली मिळाली होती. अर्धा किलो आणली होती मी. आणखी एकदम फ्रेश आणखी कवळी होती. आणखी मी सर्व दोन्ही बाजूचे दांडे काढले बघा. आणखी मध्ये चीर पाडून मी कारल्यामधला पूर्ण पांढरा भाग काढून घेतलेला आहे. आणखी मगच त्याला मी हळद मीठ लावलेलं आहे आतल्या बाजूने. आणखी कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. जास्त शिजवायचं नाही आहे, थोडंसं मऊ करायचं आहे. आणि 2 शिट्ट्या झाल्यावर मी लगेच उतरलं. आणखी चांगली मऊ झालीत कारली माझी. आणखी मग त्यामध्ये मी मसाला भरण्यासाठी मसाला घेतलेला आहे. हळद मीठ लावायचं आहे आपल्याला कारल्याला, म्हणजे त्याच्यातलं सर्व कडूपणा निघून जातो आहे. आणखी अजिबात कडू झाले नाहीत बघा कारली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशी ह्या पद्धतीने. आणखी छान होतात. आणि कारली आपल्या शरीरासाठी पण उपयोगी आहेत. पित्त जळतं म्हणतात त्यांनी, पित्त होत नाही आहे, झाले असेल तरी कमी होतं. तर कडू चव असते ना याची, आणि शरीरासाठी आपल्याला कडू चवसुद्धा पाहिजे आहे. तर हे कारले बघा मी कशा पद्धतीने केले ना, अशाच पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा. आणि मसाल्यासाठी मी तीळ आणखी जिरं, शेंगदाणा, खोबरं, चिंच, गूळ, कोथिंबीर, हळद, मीठ हे सगळं एकदाच मी वाटून घेतलेलं आहे. आपल्या भाजीला जेवढं लागते ना तेवढं सगळं मी एकाच वेळेला वाटून घेतलेलं आहे. नंतर मी काही मीठ तिखट काहीच नाही घातलेलं. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट पण घालायचं आहे. आणखी आपली कारली वाफवून झालेले 2 शिट्ट्या दिलेले. आणि हा मी मसाला बारीक करून घेतला. त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, म्हणजे कोथिंबीरीचा पण स्वाद कारल्याला येईल म्हणून. बघा मी सर्व कारल्यामध्ये मसाला भरला. आणखी कारल्याचा मसाला परत उरलेला आहे, तर तो पण मी फोडणीला घातला. फोडणीला मी जिरं आणखी मोहरी, थोडंसं तेल जास्त घालायचं आहे. मी घातले नाही, तर तुम्हाला अजून पाहिजे तर अजून तुम्ही घालू शकता. आणखी आपली कारली हळू म्हणजे थोडीशी नाजूक असतात ना, आपण भरलेलं आहे. काही जण असे दोऱ्याने बांधतात, पण जरा हळू सावकाश त्याला वापरलं ना तर व्यवस्थित झाले. माझा मसाला अजिबात बाहेर आलेला नाही. बघा मी 2-3दा पलटी मारलेली आणि आपली कारली पण छान शिजली. आणि ती कवळीच होती कारली, त्याला वाफवून पण घेतलेलं होतं ना, त्यामुळे ती लगेच शिजलेली आहे 2-3 वाफेत. आणि इतकी टेस्टी झाली ना, आणि खावीशी पण वाटली. कारण कारली आहे ती थोडीशी कडू होतातच, पण एकदम अशी न खाण्याजोगी कडू नाही झालेली. चांगली झालीत कारलीची भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि कशी झाली तर मला कमेंट करून कळवा. आणखी माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की तुम्ही करून बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कधी तर अशी कारल्याची भाजी खावी. आपण रोज जरी करतोच पालेभाज्या वगैरे, पण ही चव आयुर्वेदात सांगितलेलं आहे की कडू चव पण आपल्या शरीरासाठी पाहिजे असते. तीसुद्धा तुम्ही सगळ्या भाज्या खायला पाहिजे. पण मुलं खात नाहीत. कारल्याची भाजी आमच्याकडे पण जास्त खातच नाही आहेत. मी
अशी कापून डाळ घालून केली तरच खातो मुलगा, असं पण खात नाही. आता आम्हीच दोघांनी संपवले. टेस्टी झाली, तुम्ही नक्की करून बघा आणि परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीचं. धन्यवाद. थँक्यू. बाय.